नमस्कार. मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आपण बार्शी तहसील कार्यालय या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर आहोत. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि आपल्याबरोबर भाऊसाहेब आंधळकर आहेत. यांचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे. सर, आज प्रजासत्ताक दिन आहे. आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु आज उपोषण करण्याची वेळ येते. सर, काय मुद्दा आहे सर? जय महाराष्ट्र. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देताना सुद्धा मला कसं तरी वाटतंय, कारण बार्शी शहर तालुक्याला अजून स्वातंत्र्य किंवा प्रजासत्ताक हे लागू झालेलंच नाही. या ठिकाणी धाकदपटशा, दडपशाही आणि खोट्या नेत्या कारवाया करण्याचं षडयंत्र प्रशासकीय काही अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला धरून या ठिकाणी केलं जात आहे. आणि आमच्या न्याय मागणीसाठी गेल्याही वेळेला मी 15 ऑगस्टला उपोषण केलं होतं. त्यावेळेला 219 कोटीच्या नोटिसा 17 खानपट्टा आणि अवैध कृषी ह्याला दिल्या होत्या, परंतु त्याच्यावर काही सुद्धा कारवाई करण्यात आली नाही. आणि राजकीय दडपशाहीमुळे इंदुताई आंधळकर ही मी राजकीय काय असेल ते छोटा प्रतिस्पर्धी असेल, परंतु त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी माझ्या आईला 86 वर्षाच्या हॅरेसमेंट केली जाते. 2010 ला मी पोलीस खात्यामध्ये होतो. त्यावेळेला तिनं बँकेचं कर्ज घेऊन स्वतःच जे 446(2) आहे त्या ठिकाणी खानपट्टा, कायदेशीर परवाना, मायनिंग घेऊन त्या ठिकाणी खडी क्रशर चालू केला. आणि तो तिला चालवता आला नाही, कारण आमच्याकडे पॉकलन जीसीबी काय नाही. त्यांनी ते रामशेठ कारंडेल दिला. परंतु या ठिकाणी राजकीय हेतून खोटीनाटी कागदपत्र बनवणे, खोट्या नाट्या नोटिसा देणे, ह्याच्यावरती बोजा चढवणे आणि अशा तऱ्हेनं हॅरॅसमेंट करून जो भाऊसाहेब आंधळकर तिचा मुलगा या ठिकाणी राजकारणामध्ये काही समाजकारण करत असताना कुणाला तरी ती अडचण होते, म्हणून ते सगळं थांबवावं, राजकारणातनं बाहेर पडावं आणि यांनी केलेल्या तक्रारी सगळ्या माघारी घ्याव्या, म्हणून एका माफियाला हाताशी धरून खोट्या तक्रारी करून आम्हाला आयुष्यातनं उठवायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी आम्ही 2010 पासून 12, 16, 20 या ठिकाणी काय असतील ते मोजण्या, काय असेल रॉयल्टी भरणं, अमकं तमकं झालं. आता याने इतर कुणावर कारवाई नाही, फक्त भाऊसाहेब आंधळकरांच्या आईवरती कारवाई केली जाते. 1.5 वर्षापासून तहसीलदार शेरकाने यांना पावर्स नसताना व्हॉट्सअप वरती पत्र पाठवून माझी लाईट कनेक्शन आईचं तोडलं जातं. खडे क्रशर 4.5 कोटीचा बंद केला जातो आणि त्याचं कर्ज काढलेली बँक त्याचा निलावा आईच्या आणि माझ्या प्रॉपर्टीचा काढायला येते. 2,30,00,000 आम्हाला भरावे लागतात आणि ते संपत नाही. तोच हा बेकायदेशीर यांनी आदेश आता 12 फेब्रुवारीला मी जे राहतो, माझं नातवंड, मी, माझी सून, माझी आई, बहीण सगळं आम्ही राहतो त्या घरात सहित बेकायदेशीर सगळ्या प्रॉपर्टीचा निलाव या ठिकाणी ह्या 21 कोटी बेकायदेशीर वसुलीसाठी या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचा मी निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आलोय. सिव्हिल कोर्ट, हायकोर्ट, प्रांत, कलेक्टर आणि विभागीय आयुक्त या ठिकाणी आमच्या तक्रारी कायदेशीर सगळ्या पोहोचलेल्या आहेत. यामध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की या ठिकाणी ज्याच्या नोटिसा तुम्ही मला दिलेत आईला की 446 गट नंबर 2 मध्ये सौंदर्यामध्ये 31,000 ब्रास तुम्ही वैद्य समजा उत्खनन केलंय आणि तुम्ही पैसे न भरता उत्खनन केलं, अवैध आहे, तुम्हाला दंड 21 कोटी. अरे कुठल्या देशामध्ये आहे आपण, कुठल्या राज्यामध्ये आहे का स्वातंत्र्य मिळालेलं? आणि इतरावरती दंड होतो पण त्याला काय होत नाही, फक्त आंधळकराला आयुष्यात उठवायचा प्रयत्न केला जातो. आणि तो पण आता जाऊ द्या, मला नाही बोलायचं त्या माणसावर, असल्या माफिया मार्फत ज्याचं नाव सुद्धा घ्यायला या ठिकाणी आम्हाला लाज वाटते. अशा व्यक्तींबद्दल तुम्ही या ठिकाणी आम्हाला कारवाई करता. आज जेव्हा यांच्या फायनल नोटीस आला त्यावेळेला आमच्या आईनं मोजणी केली, सरकारी मोजणी केली आणि त्या मोजणीमध्ये या ठिकाणी आमचा खान 446(2) मध्ये आहे आणि हे जे पिवळं डिमार्केशन केलेलं आहे त्या ठिकाणी 446(2) आहे. हे जे पुढं काय उखरलं गेलंय, 32 क्रशर बेकायदेशीर चालतात, सगळीकडे चोऱ्या चालू आहे, मुरुम चोरतय, दगड चोरतय, वाळू चोरतय, कोण चोरतय ती बघा. आणि त्यांनी कुणी काय चोरला असेल आम्हाला माहित नाही. आमच्या गट नंबर मध्ये हे जे तुम्ही 31,000 ब्रास म्हणता हे खोट आहे. आमच्या 446(2) मध्ये एक ब्रास सुद्धा उत्खनन झालेलं नाही. माझ्या आईच्या हद्दीमध्ये खाण नाही आणि खाणीचा परवाना घेऊन सुद्धा ते चालवायला क्रशर राम कारंडे यांना दिलेला असल्या कारणाने आम्हाला त्याच्याशी देणे घेणं नाही. आणि हा जो उत्खनन आहे आज आम्ही कमिशन नेमा म्हणून सांगतोय आणि कमिशन नेमून तुम्ही व्हिजिट करा, ही करा आणि आमच्या 446(2)च काय इतर कोणत्याही गटात आमचं जर उत्खनन असेल तर आम्हाला म्हणेल ती शिक्षा द्या. अन्यथा आतापर्यंतच्या सगळ्या कारवाया, प्रांत, तहसीलदार वगैरे सगळ्या नोटिसा आणि ते तात्काळ रद्द करा, आमची लाईट तात्काळ जोडा आणि त्याप्रमाणे कुणावर काय असेल तुमचा तो धंदा आहे, तुमच्या तुम्ही बघा काय असेल ते, आमचा तुमच्या 1 रुपया देणं नाही.
एवढंच आम्हाला सांगायचं. आपण पाहिलं की या सर्व ह्याच्यामध्ये महसूल प्रशासनाने हे कारवाई केलेली आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर वास्तविक पाहता बार्शी तालुक्यामधलं महसूल प्रशासनच हास्यास्पद काम करतंय असं कुठंतरी वाटायला लागलंय. कारण त्यांचं काम काय असतं की बाबा गावचा शेतसारा गोळा करणं किंवा गावातले काही प्रश्न असतील जमिनीशी रिलेटेड तर त्यातून मार्ग काढणं, रस्त्याचा मार्ग काढणं किंवा जे काय असतील वाद मिटवणं. तर ज्यांचं कामच जमिनीचं कामकाज आहे, तर त्यांना जर माहित नसेल 446 2 गट नंबरच कुठं आहे, तर असं तर शक्य नाही. मग हे 100% असं कळतंय काय काय असेल ते आर्थिक देवाणघेवाण करून आम्हाला ह्यात गोवण्याचा प्रयत्न चालू आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, सरळ सोपा विषय आहे की 446-2 जे कायदेशीर खानपट्टा आम्ही घेतलेला होता. तुमचे नोटीस सगळे आतापर्यंत त्याच गट नंबरचे तुम्ही दिलेले आहेत. तर त्या गट नंबर मध्ये उत्खनन झालंय का नाही स्पॉट व्हिजिट करा. जर केलेलं असलं उत्खनन तर जे काय असेल आम्ही कारवाई पात्र ठरू, सामोरे जायला तयार आहे. आणि जर झालेलं नसलं तर ही सगळे आतापर्यंतच्या नोटीस आणि हे लिलाव वगैरे सगळे बेकायदेशीर आहे, हे थांबवावं. फक्त विषय एवढाच आहे की आमच्या अख्ख्या फॅमिलीच्या कोणाच्याही नावावर कुठल्याही गट नंबर मध्ये जर कसलंही उत्खनन झालं असेल त्याचे सुद्धा कायदेशीर प्रोसेस करून आम्हाला काय असेल ती कारवाई करा. पण कोणाच्या तर दुसऱ्याच्या गट नंबर मधलं उत्खनन दाखवून आमच्यावर जर कारवाई करत असताल तर ह्याच्यासारखा हास्यास्पद विषय नाही. आणि दुसरी गोष्ट ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की प्रजासत्ताक दिनानिमित्त एक माजी पोलीस अधिकाऱ्याला उपोषण करावं लागतंय तहसील कार्यालयासमोर. आतापर्यंत साहेबांचं म्हणणं असंच होतं की बाबा ब्रदर ऑफिसर आहेत सगळे, आपण प्रशासनात होतो, आपण लोकांसाठी सेवा केली पाहिजे. पण बार्शी तालुक्यामध्ये तसं घडताना दिसत नाही. आणि जे तलाठी असतील, सर्कल असतील किंवा जे काय अधिकारी असतील महसूलचे तर ते काम कसूरपणा करतात, त्यांची आर्थिक देवाणघेवाण चालते असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. आणि जे काय अवैध क्रशर बार्शीमध्ये चालतात, आमचे सगळे परवाने असताना तत्कालीन तहसीलदार शेरखाने यांनी लाईट कट करायची त्यांना पॉवर नसताना सही शिक्क्याचं लेटर त्यांनी व्हॉट्सअप करून आमची लाईट कट केली. 1 तासाच्या आत कट करा म्हणून सांगितलं, अति तत्काळ म्हणून लिहिलेलं होतं. तर ते त्यांनी लेटर देऊन लाईट कट केली. तसेच तत्परता त्यांनी जे अवैध क्रशरची लिस्ट आम्ही आता साहेबांनी दाखवली लाईव्ह मध्ये, तर त्यांच्यावर सगळी कारवाई करावी आणि सगळ्यांची तत्काळ लाईट तोडण्यात यावी. ETS मोजणीद्वारे त्यांची सुद्धा मोजणी करण्यात यावी. पहिले सुद्धा 26/7 ला ज्या वेळेस आम्हाला नोटीस पहिली निघाली त्याच वेळेस 240 कोटी रुपयाची वसुली बार्शी तालुक्यामधले दाखवलेली आहे. त्यातले 21 कोटी आमची तथाकथित वसुली आहे, ती सोडली तर 219 कोटी आहे. तर ती जे 14-15 जण आहेत ज्यांना तुम्ही नोटीस काढली त्यांना दुसरी कुठलीही नोटीस गेलेली नाही, त्यांच्यावर कसलीही कारवाई नाही. तर त्यांच्याकडून तुम्ही हप्ते घेता का किंवा तुमची काय आर्थिक देवाणघेवाण आहे का कुठला राजकीय दबाव तुमच्यावर आहे, हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं. नाही तर त्यांनी काय असेल ते क्लिअर कारवाई करून त्यांच्या प्रामाणिकपणाचं पुरावे त्यांनी स्वतः द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. आता तुम्ही म्हणला की एवढी मोठी लिस्ट आहे परंतु कोणावरच कारवाई नाही, परंतु तुमच्यावर कारवाई आहे. हे म्हणजे कशा प्रकारे असू शकतं, म्हणजे तुम्हाला टार्गेट केलं असं तुम्हाला म्हणायचं? 100% टार्गेट केलं जात आहे. आणि आत्ताच नाही, सरळ सरळ विषय आहे. जर आपण कायदेशीररित्या बघितलं तर पहिलेचे तहसीलदार आणि आत्ताचे तहसीलदार सेम लेवलला आहेत, तहसीलदारच आहेत ना. बरोबर. तर जे 2014ला 16ला 20ला जी काही मोजणी झाली किंवा जे काही आम्हाला नोटीस आली त्यातले काही पैसे आम्ही भरले रॉयल्टीमध्ये, राम करंडेने भरले. त्यानंतर जे काही उर्वरित राहिले होते त्यावेळेस आमच्या इंदुताई आंधळकरांच्या सातबाऱ्यावर बोजे चढवले. तो विषय तिथं संपला 2014चा 16चा. मग हे 2020 ला जी मोजणी झाली, हे शेरखाने तहसीलदार असे काय नेमकं शिकून आले की त्यांनी परत एकदा चौकशी 2010 पासून 20 पर्यंतची केली. पहिलेच्या तहसीलदारांचं मान्य नव्हतं का त्यांना? समकक्ष अधिकारी असताना पहिल्याच्या अधिकाऱ्याचं तुम्ही म्हणणं टाळू शकत नाही, हा नियम आहे. त्याच्यासाठी म्हणून वरचे प्रांत अपर जिल्हाधिकारी दिलेले. जर तहसीलदारच ठरवणार असतील की बाबा नाही जुना तहसीलदार चुकीचा होता हेच बरोबर आहे, तर ह्यात आता आम्ही काही बोलू शकत नाही. ते स्पष्टीकरण तुम्ही शेरखाने साहेबांकडनं जर घेतलं तर ते व्यवस्थित सांगू शकतील. ते क्लास 1 ऑफिसर आहेत, आम्ही काय बोलू शकतो त्यांच्या. अगदी बरोबर आहे. जेव्हा पोलीस खात्यात होतो तेव्हा या तक्रारी नव्हत्या, परंतु जेव्हा आम्ही पोलीस खात्यामधून राजकारणात शिवसेनेमध्ये आलो तेव्हापासून ह्या तक्रारी वाढल्या. आणि एखाद्या माफियाला ज्यांच्या विरुद्ध आम्ही आंदोलनं केली, ज्यांच्या विरुद्ध काय असेल ते मोका लावा हे करा, पनवेल पर्यंत गेलो. आणि तशा कुणाला तरी पुढं करून या ठिकाणी षडयंत्र रचून आम्ही ज्या ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय अमकं तमकं किंवा हायकोर्टमध्ये जे दाखल केलेलं आहे ते पिटिशन आम्ही काढून घ्यावं किंवा इतर बाबतीमध्ये पिटिशन आता तर डिस्पोज झालेलं आहे, 8 आठवडे ते संपलेत, ते पुढे काय करायचं ते आम्ही करतोय.
परंतु ह्या सगळ्या आणि भविष्यामध्ये येता ह्या 2024 आमदारकीचं इलेक्शन येत आहे. 14 आम्ही थांबलो, 19 थांबलो, आता 24 आम्ही थांबू शकत नाही याची जाणीव त्यांना आहे आणि मनगट धरायची ताकद फक्त या शिवसेनेमध्ये आहे आणि त्यामुळं कुठंतरी दाबायचं, कसं तरी गुंतवायचं, कसं तरी अडकवून ठेवायचं आणि आर्थिक सगळी नाडी आवळून या ठिकाणी उद्ध्वस्त करायचं हा प्रयत्न चुकीचा चाललेला आहे. तुम्ही कुटुंबापर्यंत, घरच्या बाया माणसापर्यंत, तुम्ही मुलांपर्यंत हे जाऊ नका. आम्हालाही जाता येतंय, सगळं करता येतंय, पण आम्हाला 34 वर्ष संस्कार पोलीस खात्याचे, माझ्या आई वडिलांचे आणि या भगवंत नगरीचे संस्कार माझ्यावर आहेत. त्यामुळं आम्ही समाजसेवा करतो. अन्नदान आज 6 वर्ष झालं चालू आहे. या सगळ्या गोष्टी बघवत नाहीत आणि त्यामुळं हे षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे. त्याला त्यांच्याच्याने काय होत नाही म्हणून मग पोलीस आणि प्रशासन, महसूल यांना हाताला धरायचं आणि खोटं करत बसायचं, एवढा धंदा या ठिकाणी चाललेला आहे. 2024 ची निवडणूक येते. या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहताय? 2024 हे जी निवडणूक येते, जरी कुणाला वाटत असेल की काय म्हणतात त्याला तुम्ही कसं उभा राहणार किंवा काय होणार, असं जर तुम्हाला डायरेक्ट विचारत असेल तर इथली जागा शिवसेनेची आहे, शिवसेना पक्षाची आहे. जे आत्ताचे आमदार आहेत ते अपक्ष होते, त्यांना बीजेपी पुरस्कृत असले तरी मग फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा बसतील, ते निर्णय घेतील. पण हक्काचा मतदारसंघ माझे मुख्यमंत्री सोडणार नाहीत आणि शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती भाऊसाहेब आंदळकर हाच या ठिकाणी उमेदवार असणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. तुम्हाला शिंदे साहेबांकडून असं कुठलं आश्वासन मिळालंय का? आपण पाहिलेलं आहे, श्रीकांत शिंदे साहेबांनी सर्वे केला आणि भाऊसाहेब आंदळकरांचं नाव चर्चेमध्ये वगैरे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. यावरून तुम्ही समजू शकता आणि प्रत्येक पक्षाला, मुख्यमंत्र्याला वाटतंय ना माझा पक्ष वाढला पाहिजे, त्यामुळे त्या ताकदीचा माणूस आज गाव लेवल वरती तुम्हाला जरी वाटत असलं, आज एखाद्या नुसत्या वाढदिवसाला 2-2, 3-3 लाख समाज इथं 1 रुपया न देता जमतो, ही ताकद माझी दिसून येते. 5 तारखेला फेब्रुवारीला वाढदिवस आहे म्हणून तुम्ही कुठल्या तरी नेत्याला या ठिकाणी आणायचं, 5 तारखेला जाणायचं, माझा कार्यक्रम किंवा माझी सभा वाढदिवस साजरा केला जाऊ नये, ही जी भीती तुमच्या मनात आहे त्याचं प्रतीक काय? कशामुळे तुम्हाला भीती वाटते? 5 तारखेला ते आणायचा किंवा काय? आम्ही तिथं रिझर्वेशन करायला गेलो नगरपालिकेमध्ये, आम्हाला म्हणतात 1 ते 6 तारखेपर्यंत असं कोणतरी येणार आहे. आम्ही ते आमचे नेते आहेत, वादच नाही वरचे, फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, पण तुम्ही त्यांना आणायचा मुद्दाम 5 तारखेला की आंधळकरांची तिथं सभा होऊ नये, आंधळकरांचा वाढदिवस होऊ नये, गर्दी जमू नये, याची भीती बसलेल्या इथेच भाऊसाहेब आहे, एवढंच सांगतो. पाहिलं की प्रजासत्ताक दिन आहे, 26 जानेवारी आहे, परंतु त्यांना पोलीस प्रशासनामध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे, परंतु त्या पोलीस प्रशासनामध्ये नोकरी करून देखील त्यांनी रिटायर झालेत. आता या सर्व गोष्टी असताना सुद्धा आज प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना उपोषण करावं लागत आहे, लाक्षणिक उपोषण करतायत. हे कुठेतरी खंत आहे आणि पाहिलं की 2024 मध्ये ते सज्ज आहेत आमदारकी लढवण्यासाठी, याची देखील त्यांनी सूचित या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरामॅन समी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.